डीजी हेल्थ चेकअप करताना पहिले सर्वप्रथम आपण हा डोर ओपन केला। हा डोर ओपन का केला तर डीजी कंडिशन आपली मॅन्युअल आहे का ॲटो आहे का स्टॉप मोड आहे हे चेक करण्यासाठी। ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिलं डीजी मॅन्युअल मोडला घ्यायचं आहे। मॅन्युअल मोडला का घेतला की ॲक्सिडेंटली ॲटो मोडवर जर असताना आपण जर आतमध्ये काय हेल्थ चेकअप करत असू तर त्या ठिकाणी जर अचानकपणे लाईट वगैरे गेली तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात, कारण लाईट आपल्याला विचारून जात नाही आहे। त्याच्यामुळं सर्वप्रथम आपण डीजी मॅन्युअलला घेतला नाही तर स्टॉप मोडवर घेतला। त्या टाईमवर परत आपण आपल्याला जे काय हेल्थ चेकअप करायचं आहे ते आपण चेक करू शकतो। त्याच्यामध्ये पहिला पॉईंट येतो, चेक करतो तर बॅटरी टर्मिनल कंडिशन, बॅटरीला काय मॉजर वगैरे आहे का, टर्मिनलला मॉजर वगैरे आहे का ते चेक करतो। बॅटरी वॉटर चेक करतो, हे प्लग खोलून एका ह्याला 6 प्लग असतात, ते आपण प्रत्येक प्लग खोलून बॅटरीची आय टू आय कॉन्टॅक्ट होतं का ते पाहतो, म्हणजे बॅटरी वॉटर कमी आहे की नाही हे आपल्याला समजतं। सेकंड थिंग आपण ऑइल लेवल बघायसाठी आपल्याला डिपस्टिक आहे इथे वरती आपण ही आपली प्रॉपर लेवल एच लेवल आणि ही लो लेवल याच्या आणि याच्यामध्ये जर असेल तर आपण डीजी चालवू शकतो, पण एलच्या खाली जर ऑइल लेवल असेल तर डीजी आपण नाही चालवायचा। एकतर तुम्ही फारच इमर्जन्सी असेल तर टॉपअप करा ऑइल आणि चालवू शकता असं। नंतर आपण व्हर्बली चेक करतो, मग त्याच्यामध्ये आपल्याला फ्युएल लाईन्स आहेत, हाय प्रेशर लाईन आहेत, परत वॉटर सेपरेटर फिल्टर आहे, तो आपण बेल्ट वगैरे चेक करतो। बेल्ट वगैरे काय ब्रोकन वगैरे आहे का, कुठे काय लिकेजेस वगैरे आहेत का हे पाहतो करतो। कूलंट लेवल चेक करायला फक्त कोल्ड कंडिशनमध्ये कूलंट लेवल आणि बॅटरी हे ऑइल लेवल, कूलंट लेवल आणि ऑइल लेवल ही कोल्ड कंडिशनमध्ये चेक करायची। त्याच्यामुळे